पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांसह पिण्यासाठी पाण्यासाठी राष्ट्रवादीचा रास्ता रोको। वरवट शेगाव रस्त्यावर केलं आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन मागे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील 140 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील 38 गावं जोडण्यात आली असून या गावांना अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा केला जात नाही। यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। शिवाय पाणी विकत घ्यावं लागत असल्याने आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागतोय। या गावांना तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज शेगाव ते वरवट मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। सरकार हमसे डरती है, पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणी आमच्या हक्काचं। 140 गाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये 30 गाव वाढीव हे 19 मध्ये याला मान्यता मिळाली आणि 19 पासून तर आता हे 2025 आहे। आजपर्यंतही या वाढीव 38 गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही आहे। आज इथं अशी भयंकर परिस्थिती झालेली आहे की हाताला रोजगार नाही आहे, शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते। आज 100 रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं 50 रुपयाचं घेत असेल, 100 रुपयाचं पाणी घेत असेल, परिस्थितीनुसार हे सर्व पाणी विकत घेतात आहे। आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणी सुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं, शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गढूळ पाणी पितात आहे। आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे, आपण 140 गावाचा दिंडोरा पिटतोय पण जे वाढीव गावं आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि 140 गाव फक्त नावाला झालेली आहे। त्यातलेही काही गावं ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाही आहे।